विद्यार्थी मित्रो, आता बघा आपला तासिका क्रमांक हे आता 7वा आहे. आपला तासिका कितवा या ठिकाणी 7वा. याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण काही तुम्हाला उजरती माहिती सांगितली ती किंगडम मोनोरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लॅन्टी, किंगडम फंजी, किंगडम ॲनिमेलिया, हे 5 ग्रुप आहेत. लक्षात आलं. यापूर्वी तुम्हाला आपण सहज बोलताना आपण काय सांगितलं होतं, बोलताना असं बोललो होतो आपण की मुख्यतः प्राण्यांचे म्हणजे सजीवांचे 2 ग्रुप आहेत. कोणते आहेत? प्राणी आणि वनस्पती. हे आपल्याला माहीत आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा एकपेशीय प्राणी, मग एकपेशीमध्ये केंद्रक असणारे नसणारे, हे सगळं त्याच्याबद्दल एक ग्रुप आहे. किंगडम हा शब्द या ठिकाणी कसा माहिती आहे का, कोणत्या स्वरूपात या ठिकाणी एक कॅटेगरीचं नाव आहे. ते लक्षात आलं. एक ग्रुपचं नाव त्या ठिकाणी मोनोरा, प्रोटिस्टा, प्लॅन्टी, फंजी, ॲनिमेलिया. आता त्याच्यापैकी एक आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याचे सायलेंट फीचर्स, हे उदरती माहिती बघितली, त्याचे डिटेल स्ट्रक्चर, त्याचे वैशिष्ट्य, त्याचे पॉईंट्स कोणते आहेत या ठिकाणी बघा. सायलेंट फीचर्स ऑफ 5 किंगडम. आता हे जे 5 किंगडम मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्याच्यापैकी डिटेल एक या ठिकाणी आपण पाहूया. नंबर 1 किंगडम मोनोरा. त्याच्यामध्ये बघा, इट कंटेन्स युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ प्रोकॅरिटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन. काय म्हणते? इट कंटेन्स युनिसेल्युलर ऑर्गनायझेशन. इट कंटेन युनिसेल्युलर ऑर्गनायझेशन म्हणजे हे याच्यामध्ये युनिसेल्युलर म्हणजे हे एकपेशीय सजीव असतात. विथ प्रोकॅरिटिक सेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे प्रोकॅरिटिक म्हणजे याचा अर्थ असा की यामध्ये आपल्याला न्यूक्लियसची असलेली मध्ये असणारा न्यूक्लियसची मेम्ब्रेन आपल्याला दिसून येत नाही, असा त्याचा अर्थ. ओके. तुम्हाला मी सांगितलं प्रोकॅरिटिक आणि युकॅरिटिकला फरक आपण याच्या अगोदर तुम्हाला कल्पना दिली असेल मी, बरोबर. प्रोकॅरिटिक या शब्दाचा अर्थ आता बघा, युकॅरिटिक या शब्दाचा इथे दाखवतो तुम्हाला. हे काही अशी पेशी आणि ज्यामध्ये हे केंद्रकाचं मेम्ब्रेन आहे, केंद्रक आहे. आणि केंद्रकामध्ये असणारं सगळं जे काही असेल तर ते या ठिकाणी बघा, बाकी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतील. आणि ह्याच्यानंतर हे सायटोप्लाझम वगैरे असतील या ठिकाणी, असं हे द्रव असेल. आता हे म्हणजे ज्या पेशीमध्ये हे केंद्रकाचं आवरण आहे, लक्षात आलं काय म्हणतो, याला आपण युकॅरिटिक सेल असं आपण म्हणतो. आणि ज्या पेशीमध्ये हे केंद्रकाचं आवरण राहत नाही, हे याला प्रोकॅरिटिक सेल म्हणतो. लक्षात आलं तुमच्या. म्हणजे म्हणून या ठिकाणी खरं तर आता या ठिकाणी कसं असतं, प्रोकॅरिटिक आणि युकॅरिटिक म्हणजे असं म्हटलं जातं. युकॅरिटिक म्हणजे केंद्रक असणारे, प्रोकॅरिटिक म्हणजे केंद्रक नसणारे. केंद्रक नसणारं पेशी किंवा युकॅरिटिक सेलपेक्षा प्रोकॅरिटिक सेल खूप प्राचीन असतं, खूप प्राचीन असा. कळला हा मुद्दा तुम्हाला. चला बघा या ठिकाणी काय म्हटलं मी. मोनोरा इन्क्लूड द युनिसेल्युलर प्रोकॅरिटिक ऑर्गॅनिझम. दीज आर ऑमनी प्रेझेंट. ऑमनी म्हणजे दोन्ही, इकडूनही दोन्ही अशाही असू शकतात, तसेही असू शकतात, असा त्याचा अर्थ ते. विच आर नॉट जनरली इनहॅबिटेड बाय अदर लिव्हिंग बिईंग. जनरली दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये हे दिसून येत नाही. फ्यू आर ऑटोट्रॉफ, किमोऑटोट्रॉफ, बट मेजॉरिटी आर हेट्रोट्रॉपिक इन नेचर. आता फोटोट्रॉप म्हणजे सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे. किमो म्हणजे त्याच्यामध्ये असणारं केमिकल जे आहे त्यांच्या माध्यमातून ते अन्न तयार करणारे, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. लक्षात आलं. त्याच्यानंतर परत आता या ठिकाणी हेट्रोट्रॉप म्हणजे हेट्रोट्रॉपचा अर्थ या ठिकाणी असा की ते जे दुसऱ्यावर अवलंबून राहणारे, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. हेट्रो म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहणारे, बरोबर असा त्याचा. मग ह्याच्यामध्ये काय म्हणतंय, दीज ऑर्गॅनिझम डू नॉट हॅव वेल डिफाइंड न्यूक्लियस. आत्ता बघा हेच सांगितलं, या पेशीमध्ये केंद्रक हा स्पष्ट दिसून येत नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखी काय म्हणतंय, DNA एक्झिस्ट ॲज ए सिम्पल डबल स्ट्रँडेड सर्क्युलर सिंगल क्रोमोझोम्स कॉल्ड ॲज न्यूक्लॉइड्स. आता याच्यामध्ये कसं माहिती का, DNA एक्झिस्ट ॲज ए सिम्पल डबल स्ट्रँडेड सर्क्युलर. आता खरं तर DNA आपल्याला याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, आपण DNA म्हटलं तर असं आपण या ठिकाणी दाखवत होतो.
हे बघा DNA ची लेअर अशी दाखवतो, बरोबर आहे. हे तुम्हाला आठवत असेल, हे DNA ची स्टँड, बरोबर आहे. हे तुम्ही 10वीपर्यंत कुठेतरी शिकले असेल. हे बघा ही अशी लेअर, राईट. हे असं असं तुम्ही DNA ची. मात्र हे नका म्हणते अशी DNA ची नाही. DNA म्हणजे कसं राहिलं या ठिकाणी सर्क्युलर. हे बघा सर्क्युलर म्हणजे कसं या ठिकाणी बघा, आणि सर्क्युलरमध्ये डबल लेअर. हे बघा अशी, राईट. याला म्हणतात सर्क्युलर DNA. डबल तर लेअर आहे, बरोबर आहे, मात्र कशी सर्क्युलर आहे असा त्याचा अर्थ. हे लक्षात आलं तुमच्या. हे प्रोकॅरियोटिक सेलचं वैशिष्ट्य आहे, हे आपण लक्षात ठेवा. तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं DNA असतं असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी दिलेलं आहे DNA एक्झिस्ट ॲज ए सिंगल डबल स्ट्रँडेड सर्क्युलर सिंगल क्रोमोझोम कॉल्ड ॲज न्यूक्लियोइड. त्याच्यामध्ये असणारं सिंगल क्रोमोझोमला न्यूक्लियोइड म्हणतात. स्मॉलर सर्क्युलर मॉलिक्यूल ऑफ DNA ॲज एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक एलिमेंट कॉल्ड ॲज प्लाझमिड. बघा याच्या व्यतिरिक्त असणारा जो काही भाग आहे तर त्याला प्लाझमिड असे म्हणतात. प्लाझमिड्स आर ऑफ्टन प्रेझेंट. हे प्लाझमिड असतं. सेल वॉल इज मेड अप ऑफ द पेप्टिडोग्लायकॅन. कंसामध्ये त्याला असं म्हणतात अल्सो कॉल्ड म्युरिन. बघा सेल वॉल त्याची त्या म्हणजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी असणारं पेप्टिडोग्लायकॅननं बनलेली असते. म्हणजे तो एक केमिकल आहे विच इज पॉलिमर ऑफ शुगर अँड अॅमिनो ॲसिड. हे काय आहे? पॉलिमर्स ऑफ शुगर अँड अॅमिनो ॲसिड, बरोबर. पॉलिमर्स आहे म्हणजे अनेक यांच्या स्वरूपानं बनलेला असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये बघा या ठिकाणी मेम्ब्रेन बाउंड. मेम्ब्रेन म्हणजे त्याचं जे मेम्ब्रेन म्हणजे आवरण हे बनलेलं असतं. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आर अब्सेंट. याच्यामध्ये जे काही ऑर्गनेल्सचं मेम्ब्रेन असेल त्या ठिकाणी आवरण, त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया हे सेलचे अवयव आहेत. म्हणजे हे मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, बरोबर. हे पेशीचे अवयव आहेत. हे राहत नाही कोणत्या पेशीमध्ये? प्रोकॅरियोटिक सेलमध्ये, बरोबर आहे. रायबोझोम्स आर स्मॉलर इन साईज. रायबोझोम हे छोटं असतं. 70 यस म्हणजे सब युनिट्स म्हणजे त्याचा तो भाग आहे ते दॅन इन यूकॅरियोटिक सेल. यूकॅरियोटपेक्षाही छोटं असतं असा त्याचा अर्थ आहे. द मोड्स ऑफ रिप्रोडक्शन इन मोनोरा इज एसेक्शुअल. आता एसेक्शुअल जे काही ऑर्गॅनिझम आहे तर त्यांच्यामध्ये पुनरुत्पादन कसं होतं म्हणलं तर एसेक्शुअलच्या माध्यम म्हणजे सेक्सचा संबंध नाही, नर आणि मादीचा संबंध येत नाही म्हणजे त्याला म्हणतात असा त्याचा अर्थ. ऑर विथ दी हेल्प ऑफ बायनरी फिशन ऑर बडिंग. बायनरी फिशन म्हणजे काय? एकाचे 2 तुकडे झाले, 2चे 4 झाले, 4चे असे 8 झाले, अशा पद्धतीने याला बायनरी फिशन असं म्हणतात. आणि बडिंग म्हणजे काय? बडिंग म्हणजे याचा अर्थ असा की समजा एखादा ऑर्गॅनिझम आहे, इथं दाखवतो मी तुम्हाला, हायड्रासारखा हा प्राणी असं आपण या ठिकाणी आपण म्हणू, आणि ह्याला बड असा आलेला आउटग्रोथ ज्याला आपण म्हणतो, हे आउटग्रोथ म्हणजे बाहेर आलेला भाग हा कट झाला आणि ह्याच्यापासून नंतर स्वतंत्र ऑर्गॅनिझम तयार झाला, त्याला बडिंग असे म्हणतात. बड म्हणजे जसं आपण कोंब आलेलं म्हणतो ना तसं ते येऊन नंतर आपापलं स्वतः वाढायला लागतं. व्हेरी रेअरली सेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॉन्ज्युगेशन मेथड. आता फार कमी प्रमाणामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतो. कॉन्ज्युगेशन म्हणजे जुळून, त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे नर आणि मादीचं गॅमेट तयार होतं आणि 2 एकत्र येतात आणि त्या पद्धतीने होतो. मॉर्फॉलॉजिकली बॅक्टेरिया आर कॅटेगराइज्ड इनटू 4 ग्रुप्स. बघा मॉर्फॉलॉजी म्हणजे काय? हे बाह्य दिसण्यामध्ये यांचे 4 ग्रुप्स आहेत, बरोबर आहे. त्याच्यामध्ये स्पेरिकल गोलाकार असलेलं कोकस, बघा स्पेरिकल इथं आहे कुठतरी, हे बघा गोलाकार कोकस आहे का? हे बघा हे कोकस आहे ना, हे कोकस गोलाकार असलेलं, राईट. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पुढे कोकसच्या नंतर त्याच्यानंतर कोकस रॉड शेप्ड बॅसिलस.
बरोबर आहे. रॉड शेपड हो का, रॉड असल्यासारखा हो का, आहे का. कोकस बॅसिलस आहे ना, हे हो का, इथं आहे ना. हां, त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी असं म्हणते ना, यांचं शेपमध्ये या ठिकाणी बॅसिलस. त्याच्यानंतर कॉमा ऑर किडनी शेपड व्हायब्रो. हे बघा, कॉमासारखा करायचा किंवा थोडंसं किडनी आकाराचं व्हायब्रो. हे 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 बघा, हे आहे ना. हे असा कॉमा असेल बघा, हे कॉमा. थांबा एक मिनिट, कट करतो मी. कॉमा म्हणजे या पद्धतीचं असं कॉमा देतो ना आपण, ते तसा आकार. किंवा किडनी शेपड, हे किडनीचा आकार असतो ना, ते अशा स्वरूपातलं हे, राईट. असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी, म्हणजे अशा आकाराचं आहे. कॉमा ऑर किडनी शेपडो व्हायब्रो अँड स्पायरल. स्पायरल बरोबर, स्पायरल त्यालाच आपण स्पायरेलियम आपण म्हणतो. हे बघा, इथं स्पायरलचा आकार दिलेला आहे. हे बघा, आहे ना स्पायरोलियम आणि स्पायरोसिटी. हे बघा, हे हे कसे त्या ठिकाणी. हे बघा, डिफरंट शेप्स ऑफ बॅक्टेरिया सेल्स. स्पायरल म्हणजे जसं ते स्पायरल बाइंडिंगला आपण व्हायरल हे करतो ना, ते पुस्तकाला स्पायरल बाइंडिंगची पुस्तक असते बघा, तशा या ठिकाणी स्वरूपातलं ते. लक्षात आलं, म्हणून त्याला ते तसं नाव दिलं गेलेलं आहे. चला पुढे बघा, या ठिकाणी स्पायरेलियम असं म्हणतो या ठिकाणी. ऑन द बेसिस ऑफ इव्होल्युशन, ज्यांच्या उत्क्रांतीनुसार बॅक्टेरिया कॅन बी क्लासिफाईड ॲज आर्चिओबॅक्टेरिया आणि इओबॅक्टेरिया. यांच्या विकसितपणाच्या स्वरूपावरून यांचे प्रकार पडलेले आहेत, आर्चिओबॅक्टेरिया आणि इओबॅक्टेरिया. त्याच्यामध्ये नंबर ए दिलेलं आहे त्या ठिकाणी. बघा, आर्चिओबॅक्टेरिया हे काय. दीज आर डिफरन्शिएटेड फ्रॉम अदर बॅक्टेरिया ऑन द बेसिस ऑफ देअर डिफरंट सेल्युलर फीचर्स. दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या पेशीपेक्षा हे वेगळ्या बॅक्टेरियाच्या सेलपेक्षा वेगळे आहेत, कारण यांच्यामध्ये सेलमध्ये असणारं फीचर्स इतर बॅक्टेरियापेक्षा हे वेगळे असतात. म्हणून काय म्हणलेलं आहे, दीज आर डिफरन्शिएटेड फ्रॉम अदर बॅक्टेरिया. हे दुसऱ्या बॅक्टेरियापेक्षा वेगळे आहेत ऑन द बेसिस ऑफ देअर डिफरंट सेल्युलर फॉर्म. यांचा पेशीचं जे काही स्वरूप आहे त्यांचं वेगळं असल्यामुळे त्या बॅक्टेरियापेक्षा वेगळे असतात, असा त्याचा अर्थ. ओके. दीज बॅक्टेरिया आर मोस्टली फाउंड इन एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट. बघा, हे बॅक्टेरिया अशा एक्स्ट्रीम अशा प्रकारच्या वातावरणामध्ये असतात. हॅन्स टर्म्ड ॲज एक्स्ट्रीमोफिल्स. त्याला एक्स्ट्रीमोफिल्स असं म्हणतात. दे आर फाउंड इन ए व्हरायटी ऑफ प्लेसेस फ्रॉम व्होल्कॅनिक कॅरियर्स टू सॉल्टी लेक अँड हॉट स्प्रिंग. हे ना काय म्हणतो या ठिकाणी. आता याच्यामध्ये बघा, ऑल्कॅनिक क्रिएट्स म्हणजे ज्वालामुखीचे खडक, बरोबर ते. टू सॉल्टी लेक और हॉट स्प्रिंग, उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी गरम ऋतूमध्ये त्या ठिकाणी सॉल्टी म्हणजे खारट तळे असा त्याचा अर्थ आहे. देअर ॲबिलिटी टू withstand such as hostile environment speak of their capacity to survive in very severe condition. कोणत्याही कंडिशनमध्ये हे जागृत राहू शकतात. बॅक्टेरिया दॅट कॅन withstand high salinities are called हॅलोफिल्स. सॅलिनिटी म्हणजे आता खारट पाण्यामध्ये, समुद्राच्या पाण्यामध्ये हे राहू शकतात, कारण खारट पाणी काही कमी नाही समुद्राचं, महासागराचं. ओके. व्हाईल दोज दॅट withstand extreme temperature are known as thermophiles. त्याला थर्मोफिल्स असं आपण म्हणतो. A very common example is of methanogenic bacteria found in gut of rodiment. रोडिमंट म्हणजे रवंथ करणारे प्राण्यांची अन्ननलिका. उदाहरण त्यामध्ये काव आहे, बफलोज आहे, गाय आणि म्हशी. ते रवंथ करणारे प्राण्यांच्या अन्ननलिकेमध्ये, आतड्यामध्ये हे असतात. दीज बॅक्टेरिया हेल्प इन प्रोडक्शन ऑफ द मिथेन इन बायोगॅस प्लांट. हे बॅक्टेरिया काय करतात त्या ठिकाणी,
मिथेन तयार करतात. कशामध्ये? बायोगॅस प्लॅन्टमध्ये. ओके, असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर आता हे शेप तर आपण सांगितलेले तुम्हाला. दुसरं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ग्रुप आहे या ठिकाणी इओबॅक्टेरिया. आर्चिओबॅक्टेरिया संपला आता. त्याच्यानंतर आता इओबॅक्टेरिया. इओबॅक्टेरियाच्या संदर्भामध्ये बघा या ठिकाणी काय म्हणतो मी, इओबॅक्टेरिया दीज आर कॉमनली रेफर्ड ॲज अ ट्रू बॅक्टेरिया. इओबॅक्टेरियाला हे खरं बॅक्टेरिया असे म्हटले गेलेलं आहे. का? दे हॅव सेल वॉल, त्यांच्यामध्ये सेल वॉल पेशीभित्तिका असते, ऑफ पेप्टिडो ग्लायकॅनने बनलेली. दे आर फाउंड इन ॲटोट्रॉफ अँड हेटरोट्रॉफ. म्हणजे ते आपल्याला निदर्शनात येतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारीही आहे ते बॅक्टेरिया आणि दुसऱ्यावर अवलंबून राहणारेही आहेत. द ॲटोट्रॉफ कॅन बी फोटोसिंथेटिक. बघा, ॲटोट्रॉफ हे काय आहे? फोटोसिंथिक आहे. फोटोसिंथिक म्हणजे स्वतःचं न स्वतः कोण तयार करू शकते? वनस्पती करतात. म्हणून त्यांच्यामध्ये काय, सूर्यप्रकाशाचं त्या ठिकाणी लाईट ॲब्झॉर्ब करतात आणि आपल्या शरीरामध्ये असणारं हरितद्रव्याद्वारे आपलं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. जसं प्लॅन्ट कसं करतात त्या ठिकाणी? प्लॅन्ट स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात ना, कारण त्यांच्यामध्ये हरितद्रव्य असतो, म्हणून त्याला आपण फोटोसिंथेटिक असं म्हणतो. लाईक क्लोरोबियम, बघा यालाच कंसामध्ये ग्रीन सल्फर बॅक्टेरिया असं म्हणतात. अँड क्रोमॅटियम आर क्युमोसिंथेटिक लाईक सल्फर बॅक्टेरिया असं आपण म्हणतो. लक्षात आलं? जे ॲटोट्रॉफ आहेत, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे आहेत, त्यांचं ते वैशिष्ट्य आहे, असा त्याचा अर्थ आहे. दीज आर मोस्टली मल्टीसेल्युलर फिलामेंटस फॉर्म लिव्हिंग इन फ्रेश वॉटर. बघा, हे अनेक पेशी फिलामेंट्स आहे. बघा, ही ती फिलामेंट्स आहे काही. हे बघा, फिलामेंटमध्ये लांब अशा प्रकारची नॉनस्टॉक ज्याला म्हणतो, बरोबर आहे. हेट्रोट्रॉफ आर द मोस्ट अबंडंट. बघा या ठिकाणी परत इथं काय म्हणते या ठिकाणी, याच्यामध्ये काय म्हणते या ठिकाणी, दीज आर मोस्टली मल्टीसेल्युलर फिलामेंट फॉर्म. फिलामेंट लक्षात आलं तुमच्या, लांब अशा प्रकारची त्या ठिकाणी काडी असल्यासारखी जिला आपण म्हणतो, बरोबर ते, म्हणून त्याला फिलामेंटस असं आपण म्हणतो. फ्रेश वॉटर, गोड्या पाण्यामध्ये राहणारे आहेत हे बॅक्टेरिया. द बॉडी इज कवर्ड बाय म्युसिलेजिनस शीथ. आता त्यांची बॉडी हो काही म्युसिलेजिनस शीथ हो काही, बरं बघा आहे का, वरच्या बाजूला कवर आहे, एक विशिष्ट प्रकारचा कवर आहे, शीथ. बघा इथं तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला दिसून येईल हो काही, वर 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 वरचा असलेला कवर हे आणि ह्याच्यावर आहे ते, त्याला आपण म्युसिलेजिनस शीथ आपण म्हणतो. ओके, म्हणून या ठिकाणी काय, द बॉडी इज कवर्ड बाय ए म्युसिलेजिनस शीथ. द जेनेटिक मटेरियल इज टिपिकल प्रोकॅरेटिक. आता जेनेटिकल म्हणजे अनुषिक त्याच्यामध्ये असणारं काय, प्रोकॅरेटिक असेल. प्रोकॅरेटिकचा अर्थ तुम्हाला असं मी सांगितलं, केंद्रक नसणारं. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल, कॅरोटीन, झॅन्थोफिल आर फोटोसिंथेटिक पिगमेंट. आता हे पिगमेंट असतात, हे खरं तर हरितद्रव्यामध्ये असणारे पिगमेंट्स आहेत. कसले पिगमेंट्स आहे? हे हरितद्रव्यामध्ये असणारे पिगमेंट्स आहे. क्लोरोफिल ए, बी, कॅरोटीन आणि झॅन्थोफिल आर द फोटोसिंथेटिक पिगमेंट. म्हणजे फोटोसिंथेटिक म्हणजे हे पिगमेंटमुळेच हे बॅक्टेरिया स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कारण वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार का करतात? कारण त्यांच्यामध्ये हरितद्रव्य असतो. त्या हरितद्रव्यामध्ये क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन, झॅन्थोफिल हे पिगमेंट्स असतात. हिरव्यामध्ये हिरवा कलर जो हिरवा जो कलर आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये असणारं जे काही पिगमेंट आहे तर हे पिगमेंट असतात असा त्याचा, म्हणून ते स्वतःचं स्वतः तयार करतात. फिलामेंट शोज हेट्रोसिस्ट विच हेल्प इन नायट्रोजन फिक्सेशन. आता नायट्रोजन फिक्सेशन या शब्दाचा अर्थ आहे बघा, हेट्रोसिस्ट इथं आहे ना. मग नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय करतात या ठिकाणी? नायट्रोजन फिक्सेशन या शब्दाचा अर्थ असा की हे बॅक्टेरिया हवेतलं नायट्रोजन ॲब्सॉर्ब करतात. हे बॅक्टेरिया काय करतात? हवेतलं नायट्रोजन ॲब्सॉर्ब करतात आणि ते नायट्रोजन ॲब्सॉर्ब करून नायट्रेटमध्ये रूपांतर करतात आणि नायट्रेटमध्ये रूपांतर केल्यामुळे काय, ते स्वतःचं स्वतः तयार करतात. असं स्वतःचं स्वतः तयार करतात असा त्याचा अर्थ. हे लक्षात आलं तुमचा? चला पुढे.
म्हणून या ठिकाणी फिलामेंट शो द हेट्रोसिस्ट विच हेल्प नायट्रोजन फिक्सेशन असा त्याचा अर्थ आहे. हेट्रोट्रॉप्स आर द मोस्ट अबंडंट. हेट्रोट्रॉफ काय आहे, खूप विपुल प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी मिळतो. मोस्ट ऑफ देम आर डिकॉम्पोजर अँड नोन फॉर ब्रेकिंग डाऊन द लार्ज मॉलिक्यूल इन सिम्पल मॉलिक्युलर ऑर मिनरल. डिकॉम्पोजर म्हणजे काय, जे सडलेल्या पदार्थावर त्या ठिकाणी वाढणारे बॅक्टेरिया ते कुजून त्याला नायनाट करतात आणि मातीमध्ये पूर्ण विरघळीत करून टाकतात. दे कॅन बी ॲन ॲरोबिक हेल्पिंग इन कर्डिंग ऑफ मिल्क लॅक्टोबॅसिली. म्हणजे उदाहरणार्थ त्यांना कसले बॅक्टेरिया त्यांना सांगितलं बघा, उदाहरण हे सांगितलं कर्डिंग ऑफ मिल्क. कर्डिंग ऑफ मिल्क म्हणजे दुधाचं रूपांतर दह्यात करणे, बरोबर. ते बॅक्टेरियामध्ये कोणतो, लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरियामुळे होतो. त्याच्यानंतर फिक्सेशन ऑफ नायट्रोजन फिक्सेशन करणारे कोणते बॅक्टेरिया, आझोटोबॅक्टर बॅक्टेरिया आहेत. त्याच्यानंतर अँटीबायोटिक प्रोडक्शन बघा, अँटीबायोटिक प्रोडक्शन अँटीबायोटिक तयार करणारे कोणते बॅक्टेरिया आहे, स्ट्रिप्टोमायसिस, बरोबर. स्ट्रिप्टोमायसिस नावाचे जे बॅक्टेरिया आहेत ते अँटीबायोटिक तयार करतात. अँटीबायोटिक तुम्हाला माहीत असेल, अँटीबायोटिक म्हणजे असं केमिकल की ते दुसऱ्या बॅक्टेरियांना मारण्याचं काम करतात. कॉम्पोस्टिंग अँड डिग्रेडिंग ऑइल. आता ऑइल आणि डिग्रेडिंग म्हणजे त्याला कंपोस्ट म्हणजे कुजून त्याला नायनाट करणारे. बट द स्टोरी डज नॉट एंड हिअर. मात्र ह्यांची स्टोरी इथे संपत नाही. सम ऑफ देम आर पॅथोजेनिक. त्याच्यापैकी काही बॅक्टेरिया रोग निर्माण करणारे असतात, म्हणून कॉझिंग डिसीज. म्हणून हे बॅक्टेरिया रोगसुद्धा निर्माण करतात. कोणतं, टायफॉइड आहे, कॉलोरा आहे, ट्युबरक्लोसिस आहे आणि टिटॅनस आहे. बॅक्टेरियाचं लक्षात आलं एवढंच नाही करत, ते नाही करत करत दुसरं सुद्धा करतात, असा त्या ठिकाणी अर्थ आहे, हे लक्षात ठेवावं. आता त्याच्यानंतर हे फिगरमध्ये दिले 2.4 मध्ये सायनोबॅक्टेरियम नॉस्टॉक हे आहे, असा त्याचा अर्थ आहे. मी आता तुम्हाला सांगितलं फिलामेंटस बॅक्टेरिया. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगाल का म्हणताय, व्हॉट आर द सायलेंट फीचर्स ऑफ मोनोरा. आता मोनोराचे सायलेंट फीचर काय, तर मी आता सांगितलं तुम्हाला ते सगळं वैशिष्ट्य. त्याच्यानंतर नंबर 2, व्हॉट विल बी द शेप ऑफ द बॅसिलस अँड कोकस टाईप्स ऑफ बॅक्टेरिया. बॅसिलस आणि कोकस टाईपचा बॅक्टेरियाचा शेप कसा आहे हे सांगा म्हणते. आता सांगितलं तुम्हाला मी. चला, राईट ए नोट ऑन युजफुल अँड हार्मफुल बॅक्टेरिया. आता बघा ह्याच्यामध्ये आता तुम्हाला आपल्याला फायद्याचे बॅक्टेरिया कोणते आहेत आणि तोट्याचे बॅक्टेरिया कोणते हे लक्षात घ्यावं लागेल. नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया फायद्याचे आहे. दुधापासून दही तयार करणारे बॅक्टेरिया फायद्याचे आहेत, बरोबर आहे. विषारी बॅक्टेरिया कोणते आहेत, रोग निर्माण करणारे. उदाहरणार्थ टायफॉइडचा आहे, टिटॅनसचा आहे, मलेरियाचा आहे, हे सगळे रोग निर्माण करणारे आहेत, असा होतं. कळलं हे तुम्हाला. त्याच्यानंतर आता बघा मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मा काय आहे, दीज आर स्मॉलेस्ट ऑफ लिव्हिंग फॉर्म. हे लिव्हिंग फॉर्मचं छोटात छोटं रूप आहे. दे डू नॉट हॅव सेल वॉल. यांच्यामध्ये सेल वॉल पेशीभित्तिका नसते. मे फॉर्म आर पॅथोजेनिक. यांचे जे स्वरूप आहेत सगळेचे सगळे रोग निर्माण करणारे आहेत. दे आर फाउंड हे निदर्शन आढळून येतात. रेजिस्टन्स टू कॉमन अँटीबायोटिक्स. बघा, कारण कामध्ये या ठिकाणी हे रेजिस्टन्स दे आर फाउंड हे आपल्याला भेटतात. काय, रेजिस्टन्स टू कॉमन अँटीबायोटिक. जे कॉमन सर्वसामान्य अँटीबायोटिक आहेत त्याला सुद्धा सहन करणारे. ड्यू टू अब्सेन्स ऑफ सेल वॉल. त्यांच्यामध्ये सेल वॉल नसते यामुळे, असा त्याचा अर्थ आहे. ओके, तर या ठिकाणी बघा, इथे आपण या ठिकाणी हा भाग इथे संपूया आणि पुढचा जो भाग आहे आपण किंगडम प्रोटिस्टा आपण आपल्या नंतरच्या तासिकेमध्ये पाहूया. ओके, धन्यवाद. आय विल स्टॉप हिअर. इथे या ठिकाणी आपण